अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत की आपल्या मनशांतीसाठी किंवा आपल्या आनंदासाठी, आपल्याला छान असं वाटण्यासाठी आपण असे कुठले उपाय करू शकतो की काय बघा, आपल्याला काय उदाहरणामधून किंवा आपल्या अनुभवामधून आपल्याला काय ते समजतं, पण आपण ते आचरणामध्ये आणत नाही। मग आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात, पण आपलं मन ते मानत नाही की नाही बाबा, आपलं ह्याच्यामध्ये आनंद आहे किंवा ह्याच्यामध्ये दुःख आहे। आपल्याला सगळं समजतं, पण ते एका क्षणापुरतं समजतं। असं लगेच आपलं मन चेंज होत राहतं किंवा आपलं मन आत्ता एका तासापूर्वी आपल्याला आनंद वाटत असेल तर एका तासानंतर आपल्याला लगेच निगेटिव्ह भावना निर्माण होतात किंवा काय ऐकलं, न्यूज ऐकली किंवा काही पण आयुष्यात तुमच्या घडलं की लगेच तुम्ही दुःखी होता। मग ते दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये विचार राहतात की नाही का, मग असंच आनंद क्षणभंगार आहे आणि दुःख आयुष्यभराचे। तर आपल्या मनाला आपण कसं आनंदी ठेवू शकतो, आपलं मन आपल्या ताब्यामध्ये कसं राहील का? तर तुम्ही मनाला ज्या बाजूला वळवाल ना त्या बाजूला ते वळतं। तुम्ही म्हटला ना की मी आता दुःखी आहे, मी खूप आनंदी आहे, मी प्रसन्न आहे, तर तुम्हाला ना तसं फिलिंग निर्माण होते, मनामध्ये तुमचे तसे विचार येतात, हो मी खूप आनंदी आहे। आणि जर तुम्ही मग उठल्यापासूनच जर निगेटिव्ह गोष्टींचा विचार केला किंवा काही निगेटिव्ह बातम्या ऐकल्या वगैरे झालं काही, तर तुम्हाला दिवसभर त्याचा प्रभाव तुमच्या वागण्या बोलण्यावर राहतो किंवा तुमच्या विचारांवर राहतं। मग तुम्हाला सगळीकडे फक्त वाईट गोष्टी दिसतात, मग चांगल्या गोष्टी दिसत नाहीत। मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, तुमचं मन दुःखी राहतं आणि तुमचं मन ना आपलं खूप महत्त्वाचं आहे का? तर ते ठरवतं तुम्ही सुखी आहे किंवा तुम्ही दुःखी आहे, किंवा तुम्ही आनंदी आहे किंवा तुम्ही खूपच सॅड आहे। तर मग ते ठरवतं। मग त्याच्यासाठी ना तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जे आवडतं ना त्या गोष्टी, पहिली गोष्ट ती करा। तुम्हाला आवडतं, आनंद भेटतो। निगेटिव्ह गोष्टी ना असं नाही म्हणते इग्नोर करा, तुम्ही बघा, सगळी माहिती असू द्यात, पण त्याचा ना तुमच्यावर जास्त प्रभाव नाही पाडून घ्यायचा। काय अशा जगात आता खूप गोष्टी घडतात आहे, वाईट गोष्टी घडतात आहे, मुलींच्या बाबतीत वाईट घडते, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळं होतंय। मग आपण ते ऐकलं की आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं, सगळ्यांना वाईट वाटतं, पण मग ते आपण आयुष्यभर असं वाईट वाटून नाही घेऊ शकत। आपण त्याच्यात काय करू शकतो का? आपल्या आजूबाजूला जर आपल्या असतील लहान मुली वगैरे, आपण ते लक्ष ठेवा। आपल्या म्हणजे सोसायटीत आपण राहतो, एखादी नवीन व्यक्ती येत असेल, ते आपल्याला संशयास्पद वाटली कधी, किंवा आपल्या एखाद्याच्या घरामधलं वागणं संशयात आपल्या आजूबाजूला वाटलं, तर तुम्ही थोडंसं त्यांच्याबद्दल ऑब्झर्व करा किंवा तुम्ही एखाद्याला माहिती द्यायचा प्रयत्न करा। हे केलं ना तर तुम्हाला छान वाटतं नाही का, आपण कुणाच तरी हेल्प केली किंवा आपलं लक्ष आहे, आपण कुणाला तरी मी त्या गोष्टीपासून वाचू शकतो, हे आपण करू शकतो। असं नाही की आता ते बघून फक्त मनात वाईट वाटून घ्यायचं, ह्याचा काही फायदाच नाही आहे ना। वाईट प्रत्येकाला वाटतं, वाईट वाटत नाही असा भाग नाही, प्रत्येकाला वाईट घटना घडली की वाईट वाटतं, पण तुम्ही ह्याच्यातून आपल्या आजूबाजूला निरीक्षण करू शकता। असं वाटलं कधी कुठं काय घडतंय किंवा कुणी तुमची मदत मागितली तर तुम्ही ना बिंदास मदत करा। चांगल्या गोष्टी करायला ना घाबरायचं नाही, तिथं ना स्वामी तुमच्या पाठीशी असतात उभे। त्यामुळं अशा गोष्टीला तुम्ही हे करू शकता। असं नाही की तुम्ही सारखं उदास राहून हे करून तो प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहे। कुठला पण प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असू द्या, समजा तुमची मुलं ऐकत नाहीत किंवा ती खूप असं म्हणजे वाईट संगतीत आहेत किंवा त्यांचे मित्रमंडळी चांगले नाही आहेत किंवा ती खूप मोबाईल वापरतात, ते खूप म्हणजे असं आजकाल खूप वाईट गोष्टींना लगेच मुलं कॅप्चर करतात आहे आणि चांगल्या गोष्टी नाही करत आहे, तर मग ह्यानी पण तुमच्या मनावर परिणाम होतो। मग आपल्याला आपली मुलंच व्यवस्थित वागत नसतील ना, तर आपल्याला असं वाटतं आपल्या जीवनात अर्थच नाही आहे किंवा आपण चांगलं काही केलंच नाही। असं नाही, तुम्ही चांगलं केलं, तुम्ही मग खूप चांगलं केलं, पण आता आपण ज्या समाजात राहतो तिथं काही घटक आहेत, असं नाही की सगळेच, काही आहेत की ते वाईट म्हणजे घडतंय, ते वाईट घडवतात, मग त्याच्या प्रभावात आपली मुलं येतात। मग तर तुम्ही तिथं काय करू शकता, तुम्ही हे जग नाही बदलू शकत। तुम्ही नाही का म्हणतात ना, पूर्ण जगाला तुम्ही हिरवं कार्पेट नाही घालू शकत किंवा काय, तुम्ही तुमच्या डोळ्याला गॉगल घालू शकता। मग हे असं तुम्ही करू शकता। मग ह्याच्यातून तुम्ही थोडंसं डोकं वापरून काय करायचं, आपल्या मुलांना बसवायचं की बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुला काय त्रास आहे, तुला हाच मित्र का असावा वाटतो, मग त्याला दुष्परिणाम सांगायचे, चांगल्या गोष्टीचे दुष्परिणाम सांगा। आणि चांगल्या गोष्टी जर तू केल्या तर तुझं आयुष्यात असं होईल बाबा, हे तो ह्या मार्गावर चांगल्या मार्गावर गेला तर भविष्य तुझं असं असेल।
समजा तू वाईट मार्गावर जर गेला तर तुझं असं असं असेल, तू ठरव. आता जर मोठी मुलं असतील 15-16 वर्षाची तर त्या मुलांना तुम्ही हे सांगू शकतात. त्याच्या अगोदरची मुलं लहान असतात पण त्यांना थोडंसं सांगितलं तर ते ऐकतात, पण थोडी नाही का थोडीशी म्हणता येईल की मॅच्युअर पण नाही आणि लहान पण नाही असं असतात ना मुलं. 15 वर्षाच्या नंतरची मुलं ती 21-22 वर्षापर्यंत त्यांना हँडल करणं खूप अवघड आहे. मग त्या घरातल्या ह्या गोष्टींचा पण आपल्या मनावर परिणाम होतो. तर तुम्ही मुलांनाही सांगू शकता, बाबा हे असं आहे, शेवट तुझ्या पायावर तुला दगड पाडून घ्यायचा आहे किंवा काय करायचं हे तुझ्या हातात आहे. आयुष्यभर आम्ही आईबाप म्हणून काही तुझ्यासमोर बरोबर नसणार आहेत, तर तू ह्याच्यातून असं हे असं असं होणार आहे बघ, तुला कुठलं. तुम्ही ते त्याला सारखं सांगत राहा. सारखं म्हणजे असं नाही की दररोज उठलं की, पण जेव्हा 1-2 महिन्यातून तुम्हाला एखादी गोष्ट त्याची निदर्शनास येते, तो चुकतोय, मुलगी चुकते किंवा मुलगा चुकतोय, तुम्ही त्याला ते तिथं सांगा, समजून सांगा, प्रेमाने सांगा. ऐकतात मुलं. असं नाही की सारखं ओरडा किंवा हे करा. कधी कधी हसत खेळत पण सांगा. कधी आजूबाजूची काही उदाहरणं घडतात त्याच्यानुसार सांगा. मग ह्यानी काय होतं, तुम्हाला पण एक छान वाटतं नाही का, आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, आपल्या मनाला पण छान वाटतं आणि आपल्या म्हणजे घरात असं निगेटिव्ह वातावरण राहत नाही, पॉझिटिव्ह राहतं. मुलं पण तुमच्याशी सगळं शेअर करतात. तुम्ही थोडंसं ओपन माइंडेड व्हा. असं नाही की जुन्या काळातलं सांगत बसा, असं नाही. आताच्या जनरेशननुसार थोडंसं तुम्ही अभ्यास करा. कुठं चालले आता आजची पिढी, त्यांच्या कलांनी थोडं थोडं घेऊन समजून सांगा. ऐकतात मुलं, असं नाही. मग ह्या गोष्टीचं पण तुम्ही सारखं जर म्हणलात ना की नाहीत माझी मुलं ऐकत नाहीत आणि खरंच मग तसं होतं की नाहीत ऐकत. मग त्यामुळं ना आपलं मन खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीत तुमचं मन महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टीला तुम्ही प्रॉब्लेम समजताना तुम्ही मनाला सांगितलं ना लय मोठा प्रॉब्लेम आहे, ते खरंच तसंच होत जातं. त्यामुळे तुम्ही मनाला जर सांगितलं ना की नाही बाबा हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, मी हा सॉल्व करू शकतो, का नाही करू शकत आहे, करू शकतो मी, काही नाही काय मला मार्ग सापडेल, तर तुम्हाला ना तिथं मार्ग सापडतो आणि तुम्ही तिथून खरंच बऱ्यापैकी तुम्ही तो प्रॉब्लेमचं सोल्युशन काढता आणि आयुष्यात पुढं जाता. आयुष्य हे असंच असतं. असं नाही की आता आयुष्यात मला आता सुखच राहणार आहे, मला अजिबात त्रास नाही किंवा मला प्रॉब्लेम नाही, असं नाही. मेल्यावरच माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम राहणार आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम राहणार आहे. आपण लहान होतो तेव्हा आपले वेगळे प्रॉब्लेम होतं, लग्न झालं तेव्हा आपले वेगळे प्रॉब्लेम होते, आपण आई वडील झालो तेव्हा वेगळे होते, आता मुलं मोठी झाल्यात तेव्हा वेगळे आहेत आणि कदाचित उद्या आजी आजोबा झाल्यानंतर अजून वेगळे प्रॉब्लेम असतील. म्हणजे आपल्याला प्रत्येक सिच्युएशनमधून जायचं आहे आणि आपल्याला बदलायचं आहे. असं नाही की मी आत्ता पहिला असंच होतो मग मी तसंच राहील, असं नाही होऊ शकत. तुम्ही स्वतःला प्रत्येक परिस्थितीत म्हणजे थोडंसं बदलायचा प्रयत्न करा आणि तो सकारात्मक बदल पाहिजे. असं नाही की दुसऱ्यासाठी नाही, तुमच्या मनाला सांगायचं नाही की का आपण एकसारखं. निसर्ग पण वर्षातून 3 वेळा बदलतो, मग आपण पण कमीत कमी आयुष्यात 3दा आपण थोडं थोडं आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं आयुष्य सुखकर होतं, तुम्हाला त्रास वाटत नाही. ते आज म्हणतात ना बघा ना, पुराच्या पाण्यामध्ये झाडं वाहून जातात आणि तिथं लव्हाळे असतं किंवा आपण दुर्वा वाहतो त्या वाचतात का, तर तुम्ही थोडंसं झुकता किंवा थोडं नरम होता. असं नाही की ती आता काही लोकांना वाटतं की झुकायचं मी का, म्हणजे नाही का असं आता आमचे मुलं आहेत, असं नाही. न्यू जनरेशन आहे, त्यांना पण काही गोष्टी आपल्यापेक्षा जास्त समजत असतात. मुलांना आपल्याला काही गोष्टी नसतात माहिती, मग आपण ते समजून घ्यायचं, त्यांच्याकडून थोडं आपण पण इंटरेस्ट दाखवायचं त्यांच्यामध्ये की नाही का हा सांग ना मग असं झालं का, तर त्यांना पण छान वाटत असतं आईवडिलांनी असं केलं. अटेन्शन दिल्याच्या नंतर थोडा वेळ घालवायचा त्यांच्याबरोबर, आपण थोडंसं झुकायचं म्हणजे नरम व्हायचं, मऊ व्हायचं, थोडंसं लोण्याच्या गोळ्यासारखं व्हायचं. असं नाही की लयच तुम्ही कडक होता म्हणजे काय मिळवता, काहीच नाही मिळवत. असं जर राहिलं ना सगळं हातातनं निसटून जातं. त्यापेक्षा तुम्ही थोडं सॉफ्ट राहा, जिथं सॉफ्ट राहायचं आहे तिथं राहा, जिथं तुम्हाला स्टँड घ्यायचं आहे तिथं घेता आलं पाहिजे. आयुष्यात आपलं आपण निरीक्षण केलं पाहिजे, आपली लोकं कशी आहेत, आपल्या घरातली माणसं कशी आहेत, आपण त्यांचे स्वभाव गुण ओळखले पाहिजेत, त्याच्यानुसार थोडंसं ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं पण मत पाहिजे, आपण जिथं बरोबर आहे ना तिथं बरोबर आहे. समजा आपल्याकडून पण कधीतरी चुकलं तर सॉरी म्हणायची तयारी ठेवली पाहिजे. असं नाही की मी का म्हणू, का नाही म्हणू शकत, तुम्ही चुकलायत ना मग ठीक आहे. चुका माणसं आयुष्यभर आपण चुका करणार आहे आणि त्याच्या चुकातून शिकणार आहे. असं नाही का आता मी 50 वर्षाचं झालो 60 वर्षाचं झालो मग माझ्याकडून चुका होणार नाही, असं नाही. तुम्ही किती पण वर्षाचं व्हा किंवा किती लहान असा, चुका ह्या होणारच आहेत प्रत्येक माणसाकडून. त्यामुळे चूक मानायला किंवा सॉरी म्हणायला नाही गिल्ट वाटलं पाहिजे. मग ह्या गोष्टी तुम्ही मनात ठेवा. तुमच्या मनाला सांगा की मी अजून शिकतोय, मी लर्नर आहे, मी शिकणार आहे आयुष्यभर, माझ्याकडून चुका होणार आहेत. मग तुम्ही हे असं जर राहिलं ना तुमचं मन पण खरंच खूप लहान मुलासारखं राहतं, ताजंतवानं राहतं, प्रसन्न राहतं, तुम्ही आनंदी राहता. ह्या खूप आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण ह्या गोष्टीवर बोलतच नाही.
तुम्ही मग खूप दररोज पूजापाठ करताय, देवाची पूजा करताय, सगळं करताय, मान्य, माळ जप करता, ग्रंथ वाचता, पारायण करता, सगळं करता, पण त्याच्यातून तुम्ही सारांश काय घेतलाय का आयुष्यामध्ये? तर प्रत्येक ग्रंथाचा अर्थ आहे, त्या प्रत्येक ग्रंथाचा सारांश आहे. प्रत्येक नाम जप कशासाठी आहे? तुम्ही मन तुमचं एकाग्र व्हावं, तुमचं मन शांत व्हावं, त्याच्यात आनंद निर्माण व्हावा ह्याच्यासाठी. असं नाही तुमच्या मनामध्ये सून काय करते, ते भांडे घासते, स्वयंपाक करते का, तिने किती पसारा केला आणि तुम्ही उगं माळ ओढत बसलाय. त्याचा काहीही उपयोग नाही, तुम्ही करू नका. किंवा मग आपल्या घरात लहान मुलं येतं, आता सासू पण मी म्हणत नाही की प्रत्येकजण, पण असतात घरात काही काय अशा लहान मुलं आहेत, पसारा वगैरे करतात, पसारा करतात. तुम्ही त्या लहान मुलांना फटके देता, आता त्यांचं वय आहे खेळायचं, ते तुम्ही तसं करता आणि तुम्ही देवाची पूजा करता किंवा काही पण करता. मी नाही म्हणत की करू नका, ते करा, पण त्याच्यातून तुम्ही काहीतरी ग्रहण करा. असं नाही की नुसतं हे केलं आयुष्यभर तुम्ही केलं ते त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण त्या मुलांना तुम्ही थोडंसं जीव लावा, प्रेम करा, त्याच्यात देव आहे. प्रत्येक माणसांमध्ये, आत्म्यामध्ये परमात्मा आहे. त्यामुळे त्याचा अगोदर मन समजून घ्या, त्याला ओळखा, त्यांना खेळवा, हे करा ते करा, त्याच्यात तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे. तुम्ही घरातल्या माणसाशी तिसोड्यासारखं वागता, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही, काही करत नाही किंवा भांडणं करता किंवा आपल्या मुलांना आपण समजून घेत नाही, त्यांची मनस्थिती काय हे आपल्याला ओळखता येत नाही आणि आपण करतोय देवाचं हे कर ते कर, मी हे केलं, मी ते केलं. अरे पण त्याच्यातून तुम्हाला काय भेटलं? काय भेटण्यासाठी खरंच आयुष्यात काहीतरी करायचं असतं. तुम्ही, मी म्हणते 50 पारायण करोच तर ना, 2च करा, पण ते शब्दाने शब्दाचा अर्थ समजून घ्या की आपल्याला ह्याच्यातून स्वामींनी कुठल्या अध्यायातून आपल्याला काय सांगितलं, की संयम सांगितला आहे, आपल्या माणसांवरती विश्वास ठेवायला सांगितला आहे. अशा खूप आयुष्यात घटना आहेत, ते त्यांनी का ग्रंथ लिहिले आहेत की आपण माणसाने आपलं आयुष्य सुखकर व्हावं, आपण त्याच्यातून काहीतरी शिकावं म्हणून त्यांनी ते केलेले. पण आपण ते बाजूला राहता आणि फक्त दिखाव्यासाठी किंवा मग स्वामींना हे सगळं माहिती आहे हो, तुमचं मन ते जाणतात. त्यामुळे तुमचं मन आधी प्रसन्न ठेवा, निर्मळ ठेवा, शुद्ध ठेवा. देवाला ना तुम्ही बसून आहे हिथून नमस्कार केला आणि उठता बसता नामस्मरण केलं तर चालतं. माझी थोडीशी भक्ती वेगळी असेल, मला नाही माहिती, पण मला जे वाटलं किंवा मी ज्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आले, जे माझे मी गुरु मानते त्यांना, त्या लोकांचं मी जे ऐकलं त्याच्यातून मला हे म्हणजे प्राप्त झालं की तुम्ही असं नाही की कंटिन्यू बसा किंवा तुम्ही 5 मिनटं त्यांचे ध्यान करा, 5 मिनटं त्यांचं नामस्मरण करा, पण शुद्ध भावनेने करा. तुमचं मन विचलित नका होऊ देऊ, ते त्यांच्यापर्यंत पोचतं. तुम्ही माणसांना समजून घ्या, ती सुद्धा स्वामींची सेवा आहे. असं नाही की हेच आणा तेच आणा, हे करा ते करा, अजिबात काही करू नका. फक्त नामस्मरण करा आणि तुमचे कर्तव्य पार पाडा, माणसांना समजून घ्या. ह्या समाजात काही तुम्हाला आजूबाजूला तुमच्या काही वाईट वाटत होत असेल तर त्याची म्हणजे तुम्ही थोडीशी दखल घ्या, तुम्हाला काही हेल्प करता येईल का ते करा. ही खरी स्वामी सेवा आहे. तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.